जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठवारी सुंदर ते ध्यान उभे विठवारी सुंदर ध्यान उभे सुंदर ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे
तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला हळू हळू चाला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला कोणी कोणाशी ना बोला आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी पुरे मनाल तोवरी ए हळू हळू ए धरे सांडा घाटे मने सांडा घाटे म्हणे सांडा घाटे मने सांडा घाटे म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे तेने नका भरो पोटे तुका भरो पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका तेने नका भरू पोटे तेने नका भरू आज देतो पोट भरी 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 पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी देतो पोट भरी पुरे मनाल तो पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तो ओ बार कुमार जय जय विठोबा बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमार हरि डो बार कुमारी जय जय डो बार कुमारी डो बार कुमार डो बार कुमार हरिभक्तपर्यंत नाशिक महाराज मुलासात हरिभक्तपर्यंत म्हणून करतात याल तारी आ याल तारी यारे लागे आ याल तारी आ
अवघे माझ्या मागे माग अवघे माझ्या हे अवघे अवघे माझ्या मागे मागे आधी देतो
विठ्ठला 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठला ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज मच्छिंद्रनाथ भगवान की जय विठ्ठला 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 याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो वरे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो वरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणालो तो वरे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादाने गंधेचा विसर हे बाबाजी सद्गुरुदास तुका दुसरे चरण त्यांच्या कृपादाने गंधेचा विसर बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला करुणा करा करुणा करा करुणा करा करुणा करुणा श्रीनाग्रमूलमाध्याय नामापूर्णाग सांभवे आतारध्या पुले सोपालुण्या भले वरी बसू पावली श्रीगुरूंचे
ते नमस्कारून आता याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो बरे. प्रस्तुतीतला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील कालय प्रकरण 4 चरणाचा अभंग. प्रथम चरणामध्ये महाराज तो अभंगच भगवंताच्या मुखामध्ये घातला आणि भगवंताच्या मुखामधून घालून भगवान काय म्हणतात. प्रथम चरणामध्ये आदेश करतात. याल तरी यारी लागे यायचं असेल तर माझ्या मागचे असा आदेश करतात. म्हणजे भगवान आम्ही तुमच्या मागं येऊ आम्हाला काय देतात. भगवान म्हणतात आज देतो पोट भरी पुरे मानालो तो वरी. पुढे देतो पोटभर देणार आणि मग देणार म्हणलं घाई झाली ना देख द्या म्हणले. परमात्म्याने विधी सांगितला तिसऱ्या चरणात हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला हा विधी सांगितला. आणि शेवटच्या चरण निश्चय सांगितला. तो का म्हणे सांडा घाटे ते ने नका पोटी आज देतो पोट भरी पुरे मानालो तो वरी. अभंगा संस्था बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात पहिल्यांदा असा गुरुवर्य ब्रह्मविद ब्रह्म होते असणारी श्रोत्री ब्रह्मष्टू कृपाळू स्वामी निगमन महाराज मच्छिंद्र गडकर त्या गुरुदेवाने प्रारंभित केलेला हा अखंड सप्ताह वर्षे 46वे. आणि कोणती गोष्ट म्हटलं रे म्हटलं कोणतं कार्य निर्विघ्ने पार पाडायचं असेल वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुद्धा असा वाढ व्हायची असेल त्यांना संत महंतांची कृपा लागते. कोणतं कार्य कृपेश होत नसतं म्हणून सद्गुरू नगरदार महाराज गुरुनाम गुरु वाणू महाराज गुरुनाम गुरु भगवान बाबा वाणू महाराज आपल्या परिसरात असले किसनगिरी बाबा नवनाथ बाबा इकडे एकनाथ बाबा रतन बाबा बरे का आणि धोंडीराम बाबा त्यांच्या अगोदर धोंडीराम त्यांच्या प्रेरणे चालला. आता काही नाव हुकतीन चुकतीन लक्षामध्ये परंतु सर्व संत महंतांच्या कृपेने चालला सप्ताह. आणि सप्ताहामध्ये असणारे हे डाव्या बाजूला असणारे माऊली संतांचे मठाधिपती पहिले आमचे ज्येष्ठ गुरुवृंद असणारे विश्वांबर बाबा विश्वांबर बोले वेदांताचे सार बरं का ते वेदांतासारखं बोलायचे. आणि त्यांच्या आता गादीवर असणारे उद्धवराव शास्त्री जे आहेत इकडे ब्रह्मण संस्थांचे मठाधिपती असणारे रामेश्वर शास्त्री जे आहेत त्यांचंसुद्धा रामनवमीचा कार्यक्रम झाला. ते आहेत आनंदराव संस्था वेदांत गुरुकुलम गुरुदेवाच्या कृपेने ती काढलेली आहे. आणि वाराणसी ती काय सरकार प्राप्त आहेत. त्यांचे असणारे ते संस्थापक अध्यापक संस्थापक आहेत आणि चालक बी आहेत. ते त्यांचे विद्यार्थी मंडळी आहे आणि संस्थांचे गायक वादक सर्व आहेत. भगत जगत सर्व आहे. आणि लक्षामध्ये येतं एका म्हणता भले दुजे सहजेचे निंदिले. या ठिकाणी राजमाता आले त्याला कारण भिक्षुकाची ते केवळ जननी राजमातासुद्धा आल्या आहेत. त्या दिवशीसुद्धा याला होत्या कुठं मार्कडवाडीला. आणि लक्ष नव्हतं नाही ते नव्हतं ते नव्हतं आलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
भगवान बाबा श्री संत बाळू मामा महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचे गावी केला वास त्याशी नसे उदास या हिवरापाडी गावामध्ये सदूर वाचणारी बाळू मामा आणि त्यांच्या मेंढ्या इथं आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा घोडा ब्रह्मामध्ये विलीन झाला आणि त्यांच्या ठिकाणी समाधी ते बाळू मामांना अश्वांना अभिवादन करतो. महाराज गावकऱ्यांचा एवढा उत्सव आहे कारण गावापासून 1 किलोमीटर तांदळ वस्ती आहे. त्या ठिकाणापासून त्यांच्या रांगोळी त्यांचा आदर त्यांनी रथ लावला बरं का. इतका उत्सव एवढा उत्सव की उत्सव माझा नाही गुरु स्वामी निगम महाराजांचा उत्सव आहे. जयाची कामधेनु माहिताशी अप्राप्य काय बरं का गुरुदेवांचा. कारण पहिल्याच दिवशी पाऊस आला की भजन झालं पंगत झाली की पाऊस आला तरी गावकऱ्यांनी तसंच जोमाने वाढलं. संध्याकाळी कीर्तन करून मंदिरामध्ये घेतलं. रामनवमीला पुन्हा कार्यक्रम झाला. पुन्हा संध्याकाळी पाऊस आला. पुन्हा त्या जोशामध्ये गावकरी उठून सकाळी तुलंग पेटवणं काय चहा पाणी करणं काय असं योजना पडून दिलं नाही. म्हणून त्यांच्या सेवेला प्रणाम. बरेच कंपनीमधले महाराज लय लांब सप्ताह लय लांब सप्ताह दिला सांगू का तुम्हाला. जरी सप्ताह लांब असेल ते शरीर लांब आहेत गावान लांब आहेत मनाने जवळ आहेत. जवळ असणारी म्हणते टावर खाली नसते. पुरुषोत्तम महाराज सुद्धा इथे आलेत आणि लक्षामध्ये हे राजकर्ते कुमाचं नाव घेत नसले राजकर्ते आले आहेत. कारण जास्त आता वेळ कमी आहे. सर्व अभिवादन करतो. सर्वच नाव घ्यायचं पात्रच आहेत पण सर्वांना एकदा अभिवादन करतो. कारण पुढे बहुत करणे आहे. काला करायचे जेवण करून परत आपल्या परतीला जायचं. गाड्या लागत नाहीत. राजकर्त्यांनी फोन करून जरा गाड्या बोलू घ्या कमी जास्त म्हणजे वारं सुखरूप पोहोचते ना आमची. मस्के साहेब हां हे काय मस्के साहेब आहेत ना सांगितलं असं काय मी ऐकला आवाज गेला तुमच्या विठाला विठाला महाराज मुलं असोत मुली असोत काय त्यांचा जोश. प्रतिवर्षी गाड्या सजायचे त्याच्यामध्ये जेवण आणायचे लेझिम काय फुगड्या काय असे खेळायचे. कारण ते प्रेम अंतरीचे धावे स्वभावी बाहेर आणि जेवण म्हणजे विचारूच नका सुग्रास असं जेवण द्यायचे. महाराज वाया नवजे तुमचं प्रेम आहे परमार्थामधलं कोणतं कार्य केलं वाया नवजे आणि संसारात किती करा काही उपयोगाचं नाही. विढाला विठ्ठला 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 हा मुलगा यांना दान कर तुमच्या गावातर्फे तुमचे परिसर दान कर आणि तुम्ही या. आपण 2 हाताने दिलं परमात्मा आपल्या अनंत हाताने देत असतो. विढाला गुरु स्वामी महाराजांची कृपा आहे सर्वांना ज्ञात आहे. त्याच परिसरामध्ये कंपनी आहे. मी सुरुवातीला म्हणजे बाबा मला हे नको अरे का मला बोलता येत नाही. ते म्हणले काही बोला लोक भावना येत मला म्हणता येत नाही महाराज. ते म्हणले 100 तुमचे गायक वादक आहेत ना गाय 100 आहेत म्हणजे हाताचा कारण आरसा कशाले गायक वादक ही माझी नसून गुरुदेवांची कृपा आहे. चालती बोलती संस्थांची कीर्ती आहे. एक एका होणी बळी रे. म्हणून पुन्हा त्या गुरुदेवांना अभिवादन करतो
आणि वक्ता तो वक्तानं श्रुत्या बिन तुम्हाला अभिवादन करतो नावांकडे बोलतो विठाला विठाला अखिल ब्रह्मांड चालक मालक भगवान श्रीकृष्णाने सर्वाकडे पाहिले आणि पेंद्या सुद्धा वाकुड्या सर्वाकडे चार नजर फिरवली आणि तिच्या लक्षामध्ये आलं हे कुणाच्या मागे, कुणी धनाच्या मागे, कुणी पदाच्या मागे, अन्नाच्या मागे, म्हणजे कुणी कुणाच्या मागे. पण महाराज धन असू मान असू पद असू हे समाधानकारक नाही. कारण कोणतं पद मोठं असू द्या, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. धन तुका म्हणे धन अशाश्वत हे जाण. म्हणून समाधानला काही कारक कोणताच पदार्थ नसल्यामुळे परमात्म्याने आदेश केला अभंगाचं प्रथम चरण. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, अवघे माझ्या पोट भरी, आजी देतो पोट भरी. भगवान म्हणतो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्व माझ्या मागे या. आणि म्हणले महाराज त्याच्या मागे जर गेल्यानंतर तो सर्व देऊ शकतो का? सर्व गुण संपणे भगवंताची जाण. कोठे काही एक आहे, एक नाही. परमात्मा ओत पोत भरला आहे किंवा त्याच्याकडे जे असतं ते देऊ शकतो. कारण सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा, माझ्या सर्व सुखाचे आगर जनी मनी सारंदर. सुखरूप तोच आहे म्हणून आज तो पोट भरी. याल तरी यारे लागली, अवघे माझ्या मागे मागे या. आणि म्हणले भगवान तुमच्या मागे येऊ, आम्हाला देताना काय अभंग दुसऱ्याच्या. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे मना लतवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट. हे पुरे म्हणाल तो बरी, पुरे म्हणाल तो बरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. भगवान म्हणतात आज देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी. अजून कोणाचं पोट भरलं का हो? कोणाचं पोट भरलं नाही. कारण राजा रावणला किती होत्या संपत्ती होती, पोट भरलं. 80,000 बाग होत्या, पोट भरलं. हे तृप्त अतृप्त नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे चुकली लाभ नाही, पुढंच पाहतो तृप्त नाही. आणि भगवान आदेश केला आज देतो पोट भरी. सांगू तुम्हाला, कारण ह्या मृत्यू लोकामध्ये महाराज सुखाचं नाही बरं. आणि यांनी पोट भरतच नाही. संसार दुःखमुळं चहूकडे विंगळ, सुख नाही कोठे आल्या संसारी, वाय हावरी होऊ नका. देह काळाचे धन कुबराचे तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे हे पोट भरण्याचे विषय नाही.
त्याग शांतीरनंतर त्यागानेच पोट भरतं. कालचे आचार्य आलते ना, कालचे आचार्य भारतानंद महाराज, त्यागी महाराज, ब्रह्मवेत्ते माणसं. त्यांना जगाचं घेणं देणं ते म्हणजे कळू आता न कळू पण सर्वांना कळ. उपजे ते नाशे नाशिलेचे पुनर्चे घट काय परिभ्रेम गा ही त्यांनी उभी घेतली. कारण देहाच्या गावाल्या जलमूर्तीच्या सोळ्या ना म्हणून धनंजया जया परी. जो खाटावाला तो ताटला जाणारच आहे, सगळे जाणार आहेत, फक्त कीर्तनकार सोडून. हो, कीर्तनकार बी जाणार आहे, कारण ह्याचे चालू ना. येथे नाही उरू आले अवतार यरते पामर जीव घेती यरते पामर जीव कीर्तीला यरते पामर जीव नाही उरू आले अवतार यरते पामर जीव कीर्ती जते पामर जीव कीर्ती. जते पामर जीव कीर्ती. जीव कीर्ती. बरं का, साता विक्षेप होतो. तुम्हाला करायचं तुम्हाला गावाला येतो तुम्ही, पण ते होतो. कोणीतरी बोलणार, काहीतरी होणार, तर थोडं करतो कीर्तन. मी थोडासा वेळ द्यायचा. आता गाडीच फेल झाली तर काय करता येतं? थोडं जास्त वेळ नाही, थोडं करून घेऊ. काय होतो मी महाराज येथे उरून आहे आज. जास्त लांब येत नाही. तुका म्हणे तूच खरं ये रे बाबा पसारा. हे पसारा परमात्माच खरा आहे, आपण पसाऱ्याच्या मागे. तुम्ही असतो मी असतो, पसारा आहे पसारा. कारण सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गा दैला जगदाकार. जे महापुरुष असतात ना ते काल काय बोलले, जेने फक्त तुम्ही माळकरी व्हा, खाऊ नका पिऊ नका, भजन करा पूजन करा, हा त्यांचा उद्देश. दुःखी अनेकाच्या दुःखी असे महापुरुष असतात. तर तुकोर म्हणतात दुट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडी. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलच व्हावा. तुका म्हणे धन अशाश्वत ते जाण, किंवा तुका म्हणे धन गोमासा ते समान. अनेक प्रमाण आहेत त्या वृत्तीचे ते महापुरुष आहेत. आणि त्या महापुरुषाचे आपल्या गावात काल आले, तिने आपलं मार्गदर्शन केलं. वाट द्यावी त्याच्या पुण्याने पार होती उपकारा गणित. म्हणून आज देतो पोट भरी, एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. पोट कुणाचंच भरलं नाही. पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. ये 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 पेट से राव सिपाही, ये पेट से मरते. ये पेट के खातर आदमी मुलूक मुलूक फिरते रे बाबा, मुलूक मुलूक फिरते. ये पेट बड़ा मकान सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा मकान सबको लगा दिया धोखा. लगा दिया धोखा. पेट बळा बाका सबको लगा दिया धोका. पोट एवढेच आहे बरं का, सगळ्याची पाळापाळी. पोटाबद्दल बोलून पुढे चालतो. शिळी अशी शिळी. अनेक राजाने असा पण केला की जो शिळ्या जोगून आणीन पोट भरून आणीन त्याला अर्ध राज्य. काय काय म्हणले राजा म्हणजे इकडंच शिळ्यात जुगून आणायचे म्हणजे काय, पोट भरून आणायचं. लगेच शिळी सोडली, पूर्ण हिवरापाडच्या शिवारामध्ये फिरून आणली. आणि असं श्यामीने दिला. राजा बसलेली, भालदार चौबदार बसलेली, आणि बा ती शिळी घेऊन आली. पण तसं द्यायचं नाही. मग परीक्षा घेऊन लगेच दारात आले की पुढे थोडा घास केला. ती 2-4 घास खाल्ली असती.
त्याला वाटलं नाही जरा कमी झालं. मग का तिकडे देवलाली खडकी तिकडे कोणतं का पलीकडे घाटसळी घाटसावळी. हे इकडून पार उगून बोर फडी फिरपडी पारच फिरून आणि पाड्यात खेळायचं होतं. शिळी अशी आली का आणि दारात कालण्यात शिळी अशी लोक म्हणजे आता खात नाही म्हणजे कालण्यात लागली म्हणजे शिळी दारात आणली 3-4-5 पानं खाल्ली एवढी चारून आली फिरते धावत काय झालं तिला मग जे खाता भाऊ सुरत होता म्हणजे पुराण श्रवण केलेला त्यांनी ती शिळी घेतली आणि इथं नाही बांधली असती खडकीला खडकावा बांधली असं दांडक काढ असा घास दिला शिळी पुढे तो लांबल्या की दानका इकडे होती दानका 4 पातांनी ठेपलेली काय पाता माझ्याकडे दिवसभर तेच कारण अभ्यास तो का म्हणे सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आला दिवस ते दोन्ही पोट एका पोट असतात लागले कपाळी पुसळी आता म्हणजे पिली काल तो एवढी फुगून सुद्धा 4-5 पानं खाल्ले आज ते वारक्याची इज्जत गेली म्हणजे पिंडीच खायन सगळं नुसतं पिंडी पुढे केली की आज त्याला कारण काय आता ज्ञान अंकुश कारण संसार दुःख मुळ कळर रांधल्या रोजसई ते जेवणार ठाय होय तै तो ताटे साळून जाया परी तैसे संसार या समजता जाणी जाणता तो वैराग्य दौडता पाठी लागे आज दे तू कुठं भरी की कुठे भेटतंय यम लाभच्या परम लाभम तुका म्हणे आता लाभ नाही या प्रता आत्मा लाभासारखे गोमोटे काही नके मुनी भोगविषयी हरिखेची ना म्हणून आज देतो पोटभरी पुरे मानालो तू असं ज्ञान म्हणले भगवान द्या ना आम्हाला म्हणले त्याला ती घाई चालत नाही विधिषण अभंगाचं 3रं हळूहळू चाला 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 कोणी कोणाची न बोला हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पोट भगवान हळूहळू चाला हळूहळू ढाळे ढाळे कितून एके बळी मार्गाचे बळी निश्चित ठाके परमार्थाला लागायला घाई करायची बरं का आणि लागल्यानंतर घाई करायची नाही लागायला घाई करायची पण आपलं कसं आहे लागायला घाई नाही मात्र झाला काय असे लहान पोरे मात्र झाला काय म्हणजे म्हातारपणी भक्ती करायची म्हातारपणी भक्ती करून काळ याचा आज्ञा धारू माशी पाक पाकडिता तवये सरे म्हणून झोडो झोडोनी व्हायला आणि गे भक्तीची वाटे लागत जया धाम माझे. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही. मी नेहमी सांगत असतो झोपले गाव म्हणले हो आणि हो म्हणलं काय झोपलं कळलंच नाही ना झाला म्हणे तो काहीच नाही कारण परमार्थ बोलण्याचा विषय नाही बोलण्याचा शब्द गुणकम आकाश हो नाही त्याप्रमाणेच ना प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान अर्थ पण अनुपलब्धी आणि सगळ्याच शब्द बहुसार उपकाराच्या राशी म्हटले तो शब्दातीत आहे आणि जे मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचा
वाचा तिथं तुझे स्वरूप. पहिलं मनच नाही, बरोबर आहे. मन हे वाव येर कल्पनेची साव. बरं का, म्हणे ना, मन बुद्धी चित्त अहंकाराचे महाराज होते ना. महाराजांचं नाव काय त्याचे? रात्री महाराज, अर्जुन महाराज. आणि लक्षात, ते मनावर बघ. आणि सगळं मनावर आहे, सगळं मनावर. कुणी गरीब नाही, कुणी श्रीमंत नाही. कारण मनावर मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण. जेथ संसार चित्र उमटे तो मनरूपी फाटे. मग सर्व आठवे प्रतिभाने कारण बंद मोक्ष हो. कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, फक्त मनानेच मोठं वाटतं मन. आणि वाचा तीत आहे. आणि तो शब्दात आला तो वाच्य ठरेल आणि तो जड ठरेल. म्हणून परमात्मा हलू नाही, चालू नाही, सायरा वायरा बोलूच नाही. मुखास्वादन वत बोलायचा विषय नाही. आणि बोलला समजून घे बडबडे. तो का म्हणे मज कळती चाचणी बडबड. बरोबर बोलण्याचा विषय म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी बोलायचं नाही. वेद सुद्धा बोला नाही. वेद जाणून गेला पुढे म्हणा बोला. बसू नका बा, वेदाशी काही कळलाच नाही. आणि जो बोलला असता तर शब्दात आला असता, जड ठरला असता. विठाला विठाला विठला 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 विठला. ते म्हणले भगवान आम्हाला प्राप्त होईल, पण काय करा अभंग शेवटचे. तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे. तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे घाट्या रोग असतो का हरभऱ्याला. हरभऱ्यावरून हरभरा दिसतो पण आत ठोस असतो घाट रोग पाडल्यानंतर. तसं फक्त आपण दिसायला आहेत. कसं आहेत आपण असायला आहेत. आपण दिसायला का असायला आहेत. असं आहे, दिसायला नाहीत. तुम्ही दिसत का आता बघा साहेब, तुम्ही दिसायला का असाल म्हणून पण तुम्ही दिसायला का असाल. तुम्ही दिसतात का आहेत. हा दिसता की नाही. अहो दिसता की नाही तुम्ही. आणि मग कसं म्हणजे असायला. फक्त दिसत सांग आपलं कसं जास्त लांबी येत नाही. मला डोक्यात माझ्या तुम्हाला घाई, आम्हाला घाई, सर्व घाई. जसं मृगजळ असतं ते दिसतं का असतं. केव्हा सकाळी 6 वाजता दुपारी हा राजकारते मस्त. तुम्ही सांगा ते साहेबाला थोडंसं दोघांच्या विचारांमध्ये. तू म्हणते महाराज आम्हाला काय भाव दिला नाही हो. जसं सरपंचाला विचारलं, गावाला विचारलं, पुढे विचारलं, सगळं विचारलं. मग तुम्ही दिसाल का असं एवढं सांगा. हा दिसायला असायला नाही.
नोकरीच लांबायला आवरून होतो. जसं मृगजळ सकाळी 6ला नाही, संध्याकाळी 6ला नाही, आणि दुपारी दिसला तरी त्या असून तसं जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. हे व्यवहारातलं मृगजळ खोटे, ते स्वप्नातलं मृगजळ. आपण खोट्यातले खोटे आहोत. ते कुठं कळते? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदे दर्शनी समाधान. बैसता संता संगती कळू आले कमळापती. आपली कोणीच नव्हती, निश्चयची ती जड झाला. निश्चय तो का म्हणे तेच चिपळ. जसं मृगजळ सकाळी नाही संध्याकाळी नाही हो दिसतं, तसे तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का? 100 वर्षापूर्वी माग पुढं, माग नाही तर पुढं नाही तर मग आता आहेत का नाही? आहेत. 3 मते, एकाला 2 पडे आणि एकाला 1च पड. मग निवडून कोणता येतो? 2 वाला. मग तुम्ही आहेत का नाही तेवढं सांगा. साहेब हसायला लागली, हसून जिरतात काय? खरी गोष्ट आहे की नाही? युक्तिवाद बघा, युक्तिवाद शास्त्र तस्मा शास्त्र प्रमाणंते कार्या कार्य. हे आम्ही असे गबाळे जरी असलोत ना, पण आम्ही शास्त्रात तज्ज्ञ आहेत. तज्ज्ञ ते दृष्टी त्या कालचे महापुरुष आणि महापुरुष काल. महाराज आज 150 मुलं सांभाळतात. 150 मुलं. होळचे साहेब महाराज किती? 150 मुलं. आणि ब्रह्मचारी ते काय घेणं देणं नाही. पण एकच जे आपला ठाव आहे हे सर्वळा सांग सुखी आहोत. ते नाही आम्ही सुखी मना विठ्ठल. महाराज इतक्या मुला शिकवतात. हे दाढीवाले बाबा हे सुद्धा आळंदीला मुलं शिकवतात. त्यांच्याजवळ 25 मुलं खाणं पिणं राहणं सांभाळतात. आणि ते ब्रह्मचारी. तुम्हाला भावाच वर्ग जड जातं. तुम्हाला नुसतं म्हणलं का नाही, लहान मोठा भाव काय करतो, जाऊ द्या आपण मग भाव शिकव. भाव शिकतो, शिक्षक होतो. आणि शिक्षक म्हणून ते खेड्यात राहत नाही, ते बीडला राहतो. आणि मग म्हणलं का नाही, लहान मुलं शिक्षण होत नाही, 7-8 गावात शिकतात. मग बीडला टाकायचे, मग जाणं येणं. मुलगा असू मुलगी असू, भावाची सांभाळ त्याला जड जाते का नाही? मग आता भावाची जड जाते, मग हे कोण कोणाची? पण जगाच्या कल्याणा संतांची होती जे कष्ट होती परोपकार. लोक त्यांना काय म्हणते, त्यांना काय एवढं नाही. मग तुम्ही फक्त व्यवहारातले तज्ज्ञ आहेत, आम्ही त्यातले तज्ज्ञ आहेत. विठाला विठला 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 विठला. तुका म्हणे सांडा घाटे ते नका पोटे. आज ते तो पोट भरी पुरे म्हणालो तो रे विठोबा. विठोबा